नमस्कार मित्रांनो, लग्नाची विडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधूची मुलगी सिंधूला विचारते की आई, आपण आपल्या घरामध्ये दोघीच का राहतो ग, इतर माणसे का नाही? तर सिंधूला राजश्री, मोठी काकू आणि रत्नपारखी घरातील सर्व कुटुंबातील प्रेमळ क्षण आठवतात। ते सिंधूवर किती प्रेम करत होतात हे सर्व क्षणाची तिला आठवण होते। त्यानंतर ती सवीला म्हणते की अगं बाळा, आपण दोघीच एकमेकींसाठी पुष्कळ आहोत, बाकी कुणाची काय गरज, आणि बाकी तर सर्वजण आपल्याला विसरून सुद्धा गेले असतील। त्यानंतर सिंधू ही केक बनवत असते आणि तेथे सवी येते। सवी म्हणते की आई, आपण दरवर्षी हा केक कुणासाठी बनवतो, कुणाचा वाढदिवस असतो? तुम्हाला प्रश्न विचारला की आपण पोलीस परेड बघण्यासाठी का जात असतो, मी तुला माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिले, तर तू सुद्धा आता हा केक कुणासाठी दरवर्षी याच दिवशी बनवत असते त्याचे उत्तर मला दे। तर लगेच सिंधू सवीच्या हाताला धरते आणि तिला आकाशातील ते तारा दाखवण्यासाठी येते आणि तो तारा दिसतो ना, तो बघ। आणि तो स्टार दाखवता दाखवता सिंधूला जो काही ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये तिचा मुलगा अंकुर हा केलेला असतो, म्हणजे अंकुर हा आता रत्नपारखी सदनामध्ये योगायोगी पोहोचलेला असतो, तेव्हा तिला त्या अंकुरची आठवण होते आणि तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे असं ती सवीला सांगत असते आणि सिंधूच्या डोळ्यात अंकुरविषयी पाणीसुद्धा येते। तर सवी म्हणते की आई प्लीज तू रडू नको ग, तू त्याच्यासाठी किती छान केक बनवला, तू रडू नको, त्याला वाईट वाटेल आणि तो केक त्याला नक्की आवडेल। म्हणून सवी ही सिंधूच्या डोळ्यातील पाणी पुसते। त्यानंतर इकडे राघव, जो काही अंकुर म्हणजे विनायक असतो, त्याला म्हणत असतो की काय सुपरस्टार, सर्वजण आपली खूप आतुरतेने घरात वाट बघतात आणि जायचे का स्वागतासाठी? तर विनायक हा खूप खुश होऊन म्हणतो की हो। त्यानंतर इकडे सिंधू ही दुसरा स्टार सवीला दाखवत असते आणि तो स्टार म्हणजे की ते माझे आप्पा आणि तुझे आजोबा। तर लगेच सवी म्हणत असते की आई, हे सर्वजण स्टार बनले, मग माझे बाबासुद्धा स्टार बनले का ग? तर लगेच सिंधू सवीच्या तोंडाला हात लावते आणि बाळा, परत असे कधीही म्हणायचे नाही। तर मग सवी म्हणते की आई, मग सांग ना ग, माझे बाबा कुठे आहे? तर सिंधूला काय उत्तर द्यावे ते समजत नाही। सिंधू मनात म्हणते की बाळा, मी तुला कसे सांगू की मी सुद्धा त्यांच्याशिवाय जगू शकत नाही, पण ते एकदा सुद्धा मी कुठे कशी राहते आणि मला शोधण्यासाठी सुद्धा आले नाही, म्हणून सिंधूला वाईट वाटते। त्यानंतर इकडे विनायकची घरामध्ये एंट्री होते। विनायकला बघून सर्वांना खूप आनंद होतो आणि त्याच दिवशी अंकुरचा बर्थडे असल्यामुळे विनायकचा बर्थडे साजरा करणार असतो आणि धुमधडाक्यात तयारीसुद्धा झालेली असते। सर्वजण विनायकला हॅपी बर्थडे विश करतात आणि खूप सारे गिफ्ट्स देतात। विनायक खूपच खुश होतो। राघव म्हणतो की मी जरा फ्रेश होऊन येतो, म्हणून तो आपल्या रूममध्ये जातो आणि सिंधूचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन त्याला सिंधूची खूप आठवण होत असते की तू कुठे आहे आणि आपला मुलगासुद्धा कुठे आहे, मी आतुरतेने तुमची अजूनपर्यंत वाट बघतो, मला सोडून गेले, एकदा सुद्धा माझा विचार का केला नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, याचा विचार तू का केला नाही सिंधू? तेवढ्यात विनायक आतमध्ये येतो आणि बाबा, तुम्ही तयार नाही झालात का, मी तुम्हाला तयार करतो असे म्हणतो। विनायक आपल्या हाताने राघवचे केस विंचरतो आणि त्याला कपडे घालण्यासाठी सुद्धा देतो आणि ते ज्यूसकडे त्याचे लक्ष जाते। तर तो राघवला म्हणतो की तुम्ही अजून जेवला का नाही, तुम्ही जेवले सुद्धा नाही आणि हे ज्यूससुद्धा पेले नाहीत, त्यामुळे हे ज्यूस तुम्ही लवकर पिऊन घ्या। तर राघव म्हणतो की तुम्हाला दररोज असे कसे ओळखतो, मी जेवण केले नाही, माझी काळजी काय इतकी घेत असतो? तर विनायक म्हणतो की मी तुम्हाला दररोज, तुम्ही जेवतसुद्धा नाही, तुमच्या आठवणीतसुद्धा ते राहत नाही, ते दररोज ओळखतो मी। राघव म्हणतो की खरंच तू किती समजूतदार आहे रे, तू जर माझ्या आयुष्यात नसता तर माझ्या आयुष्याचे काय झाले असते? तर विनायक म्हणतो की खूपच छान आणि मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही असे तो म्हणतो। तर राघव त्याला प्रेमाने जवळ घेतो आणि आता मला निघावे लागणार असे सांगतो, म्हणून ती बॅग घेण्यासाठी तो विनायकला लावतो। बॅग बघून विनायक विचारतो की तुम्ही परत मिशनवर चाललात का, तुम्हाला का ते काम करायला आवडते, मला तर मारामारी करायला अजिबात आवडत नाही। तर राघव म्हणतो की मी जर तेथे गेलो नाही तर माझे काम कोण पूर्ण करणार, आणि जे काही बॅड शत्रू असतात त्यांना लढा देण्यासाठी आपल्याला जावेच लागते। तर विनायक विचारतो की मग तुम्हाला जर काही झाले तर मग काय करायचे? तर लगेच राघव म्हणतो की मोठं झाल्यानंतर तुला सुद्धा माझ्यासारखं एक खूप छान असं पोलीस ऑफिसर बनायचे। तर विनायक म्हणतो की बिलकुल नाही, मी पोलीस ऑफिसर नाही पण एक खूप मोठा डॉक्टर बनणार। तेव्हा राघवला सिंधूची आठवण होते।
राघव आणि विनायक खूप छान असे तयार होऊन बाहेर येतात आणि बर्थडेची ही पार्टी एन्जॉय अशी मस्त चालू असते। तर विनायक खूप खुश होऊन केक कापण्यासाठी लागतो। मधू त्याला खूप छान असे त्याचे औक्षण करते। तर लगेच विनायक म्हणत असतो की मधू काकू तू सुद्धा चल ना केक कापण्यासाठी। तर मधू आणि राघव विनायकला मिळून केक कापतात। त्यानंतर इकडे सिंधू आणि सवी सुद्धा विनायकचा बर्थडे सेलिब्रेट करून केक कापतात। तर सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती सवीला तो केक प्रेमाने भरवते। आणि इकडे सुद्धा हा विनायकचा म्हणजे अंकुरचा बर्थडे सेलिब्रेट झालेला असतो। सवीला केक भरवताना सिंधूला आपल्या छोट्या अंकुरची आठवण होत असते, तिच्या डोळ्यात पाणी येते। त्यानंतर इकडे ऋषभ म्हणतो की मी आता म्युझिक लावतो, आपण सर्वांनी मिळून डान्स करूया। तर सर्वांना खूप मोठी धमाल होते। त्यानंतर काकूला आणि राजश्रीला अंकुरची आठवण येते। काकू म्हणते की अगं आपला अंकुर असता तर विनायकच्याच वयाचा असता आणि आज सुद्धा त्याचा बर्थडे असतात। राजश्री म्हणते की वहिनी आज प्लीज विनायकचा वाढदिवस आहे, प्लीज आज आनंदाच्या खुशीवर हे वाईट नको बोलायला। तर सर्वजण मस्त असा डान्स करत असतात। इकडे सिंधू आणि सवी सुद्धा डान्स करतात आणि सर्वजण मस्त धमाल करत असतात। तर डान्स झाल्यानंतर विनायक म्हणतो की राघव काका आता किती वाजले, मला जावे लागणार, कारण आश्रमात जर माझे पॅरेंट्स आले तर ती माझी वाट बघत बसतील। आणि राघव म्हणतो की अरे बाळा किती छान पार्टी रंगली आणि इतकी धमाल सोडून तू का जातोस, मी तुझा बाबा नाहीस का। तर लगेच विनायक म्हणत असतो की बाबा नाही ना तुम्ही माझे, बाबासारखे आहात पण बाबा नाही ना माझे। ते ऐकून राघव आणि घरातील इतर सर्वांना खूप वाईट वाटत असते। विनायक म्हणतो की मला माझ्या खऱ्या पॅरेंट्सला शोधायचे आणि बाबा तुमच्या लक्षात आहे ना तुम्ही मला उद्या सोडवण्यासाठी येताल ना, असे तो राघवला बोलतो। राजश्री म्हणते की अरे बाळा तुला कुठे सोडायचे। तर विनायक म्हणतो की हो आई आजी। तर लगेच राघव सांगतो की उद्या विनायक कॅम्पसाठी 3 दिवस जातोय। तर लगेच काकू म्हणत असते की म्हणजे बाळा तू आम्हाला 3 दिवस भेटणार नाही का, आम्हाला तुझ्याशिवाय आम्ही नाही राहू शकत, तुझी खूप आठवण येईल। राघव म्हणतो की आम्ही तुला खरंच खूप मिस करू। विनायक सुद्धा म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करून। आणि राघव काका तुम्ही मला का सांगितले नाही की तुम्ही बसपर्यंत मला सोडवण्यासाठी येणार की नाही। राघव म्हणतो की नक्की येणार। विनायक म्हणतो की तुम्ही इतके इमोशनल होऊ नका, मी 3 दिवसात परत लगेच तुम्हाला भेटण्यासाठी येईल। राघव विनायकला उचलून घेतो आणि सर्वजण विनायकला प्रेमाने मिठी मारतात। इकडे सिंधूने सुद्धा सवीला प्रेमाने मिठी मारलेली असते। त्यानंतर इकडे सिंधू ही सवीला पोहे देत असते, तेवढ्यात मंगेश येतो आणि सवीला आवाज देतो। तर लगेच सवी धावतच मंगेशकडे जाते। तर सिंधू म्हणत असते की अगं तो तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला मंगेश मामा म्हणत जा ना। तर मंगेश म्हणतो की नाही सावी तुम्हाला मामा प्लीज नको म्हणत जाऊ। म्हणून मंगेशने सावीसाठी एक खूप छान अशी कंपास बॉक्स आणलेला असतो। सिंधू म्हणत असते की अरे मंगेश तुम्हाला ऑलरेडी सर्व क्लिनिकमध्ये आणि बायकांना शिकवण्यामध्ये सर्वांना मदत करतो, मग सवीला असे आठवड्याला गिफ्ट नको आणत जाऊ। तर मंगेश म्हणतो की नाही मी ते अजिबात ऐकणार नाही। तर सावी ही मंगेशवर खूपच खुश असते। मंगेश म्हणत असतो की आज या दिवशी तू सर्व बायकांना केक वाटते, मग मी सर्वांना ऑलरेडी घेऊन आलो त्यामुळे तू सर्वांना केक देऊन टाक। सिंधू खुश होते। सिंधू आतमध्ये केक आणण्यासाठी जाते। तर लगेच सवी मंगूला विचारते काय रे मंगू तुला माहिती आहे का माझे बाबा कोण आहेत। आई तर बाबांबद्दल कधीच काही सांगत नाही। तर मंगू म्हणत असतो की अगं तुझी आई मला सुद्धा काही सांगत नाही आणि मी जर तुला सांगितले तर ती माझ्यावर खूप रागवेल। तर सवी म्हणते की तू सुद्धा तिला किती घाबरतोस रे। मंगेश म्हणतो की मी तिचा आदर करतो। तेवढ्यात सिंधू बाहेर येते आणि सर्वांना प्रेमाने केक देत असते। तर त्यातील एका ज्योती नावाच्या बाईच्या हाताला लागलेले असते, कारण तिच्या नवऱ्याने तिला मारलेले असते। सिंधू विचारते की काय ग ज्योती हाताला काय झाले। ज्योती सांगते की देवळात जाताना मी पडले होते। सिंधू म्हणते की का खोटं बोलतेस। तर लगेच ती बाई सांगते की मूल होत नाही म्हणून माझा नवरा कायम मारहाण करत असतो। सिंधू म्हणत असते की तू का त्याचा मार खातेस, मूल होत नाही ही तुझी चूक नाही ना ग, पुरुषामधील कमजोरी असते आणि तू त्याला सोडून का देत नाही, त्याचा त्रास का सहन करते। तर लगेच ती बाई म्हणत असते की तुम्हाला नवरा नाही आणि मूल होत नाही म्हणून अशी म्हणणारी सासू नाही, त्यामुळे तुम्हाला तो अन्याय कसा सहन करणार असे ती सिंधूला बोलते। सिंधूला खूप वाईट वाटते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राघव विनायकला म्हणत असतो की मी तुझा बाबा आहे, तू आमच्यासाठी कायम आपल्या घरीच राहण्यासाठी येणार, मी तुला आज घरी घेऊन जाणार। तर विनायक हा राघवकडे बघत असतो। त्यानंतर इकडे हा
जो काही मंगेश असतो तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू, तू अशा बायकांचे टोमणे का खाते? त्यांना सांगून टाक ना, तुझासुद्धा एक नवरा आहे. आणि तू सिंधू म्हणत असते की मी कसे सांगू की माझा सर्व तो एक भूतकाळ होता आणि आता तर माझ्या जीवनामध्ये कुणीच राहिलेले नाही, अगदी माझा नवरासुद्धा. तर आता पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.